चला तर मंडळी, आज पाहूया जुन्या पद्धतीची रेसिपी, सर्वांना आवडणारी व लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व आवडीने खातात अशी आज माझ्या सासूबाईंनी बनवली कोथिंबीरीची वडी। हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आज माझ्या सासूबाईंनी कोथिंबीरीची वडी बनवली होती, त्याचा व्हिडिओ खास मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे। जुन्या लोकांच्या जरा वेगळ्याच पद्धती राहतात, त्याचा व्हिडिओ खास आज मी घेऊन आले आहे। नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जरा जुन्या माणसांनाही थोडेसे लाईक करीत जा। तर पाहूया, वडी करण्यासाठी अगोदर मेन म्हणजे कोथिंबीरीची जुडी लागते। 2 कोथिंबीरीच्या जुड्या बारीक कट करून घेतल्या व नंतर स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतल्या, कारण स्वच्छ नाही धुतले तर त्याला माती चिटकलेली असते व माती आपल्या कोथिंबीरीच्या वड्या खाताना कचकच दाताखाली लागू शकते। म्हणून 2-3 पाण्याने धुवून नंतर चाळणीमध्ये नितळत ठेवले होते व पाणी नितळल्यानंतर आपण कोथिंबीर वड्या करण्यासाठी घेतली, कारण की पाणी जास्त झाल्यावरती ती कोथिंबीरीला जास्तच पाणी सुटते व किती पीठ घातले तरी ते पातळच होते। त्यासाठी पूर्ण कोथिंबीर स्वच्छपैकी नितळून घ्यायची व नंतरच ती मळण्यासाठी घ्यायची। चला तर कशा प्रकारे त्यांनी वड्या भरायला सुरुवात केली। त्यासाठी कोथिंबीर घेतली, 1 वाटी ज्वारीचं पीठ व 2-2.5 वाट्या बेसन पीठ, हे प्रमाणात त्यांनी पीठ घेतले। नंतर त्यांनी काय केले, हळद, जिरी, ओवा, तुम्हाला हावरी टाकायची असली तर हावरी टाकू शकता, पण आमच्याकडे हावरी संपली होती म्हणून नाही टाकली। लाल तिखट व निम्मी हिरवी मिरची असे दोन्ही कॉम्बिनेशन ठेवल्यानंतर वड्या खूप छान होतात। व चवीनुसार मीठ व अर्धा चमचा सोडा, ह्या प्रमाणात सर्व साहित्य घेतले व वड्या करण्यास सुरुवात केली। अशा प्रकारे पीठ चांगले मळून घ्यायचे, कारण की अगोदरच पाणी घालून ठेवायचे नाही, नाहीतर पाणी घातले की जास्तच पातळ होते। म्हणून पाणी न घालताच अगोदर अशा प्रकारे मळून घ्यायचे। नंतर त्याला मॉइश्चर जास्त कोथिंबीरीला असते, त्याच्यामुळे ते पाणी आपोआप सोडायला सुरुवात करते। नंतर असे त्यांनी 5 ते 10 मिनिट चांगले पीठ मळवून घेतले, कारण की जुन्या माणसांना जास्त वेळ कोणत्याही वस्तू, कणिक म्हणा, कोणते दुसरे पीठही म्हणा, जास्त मळून घ्यायची सवय असते। त्याच्यामुळे त्यांनी जास्त वेळ पीठ मळले व नंतर वड्या करण्यास सुरुवात केली। नंतर थोडेसे पीठ कमी वाटले म्हणून परत 2 चमचे बेसन पीठ त्यात ॲड केले। ज्वारीच्या पिठाने किंवा तुमच्याकडे तांदळाचे पीठ असले तर तुम्ही तेही घालू शकता, पण मी इथे ज्वारीच्या पिठाचा वापर केला। ज्वारीच्या पिठाने काय होते, आपली वडी कुरकुरीत व खुसखुशीत लागते। त्याच्यामुळे शक्य करून तुम्ही ज्वारीचंच पीठ वापरा, 1 वाटी व 2 वाट्या बेसन पीठ, ह्या प्रमाणात तुम्ही पिठाचे प्रमाण ठेवू शकता। पहा, तुम्ही व्हिडिओमध्ये पहा किती वेळ त्यांनी मळून घेतले आहे पीठ। खूप छान व चविष्ट वड्या झालत्या। तुम्ही नक्कीच माझ्या सासूबाईंच्या हातची रेसिपी ट्राय करून पहा, खूप छानपैकी वड्या झालत्या। महत्त्वाचे म्हणजे पाणी आपल्याला पूर्ण कोथिंबीर चिरल्यानंतर, धुवून घेतल्यानंतर पूर्ण पाणी कोथिंबीरीमधनं निघले पाहिजे, नाहीतर पाणी जास्त राहिले की पीठही जास्त लागते व वड्या कुरकुरीत खुसखुशीत होत नाहीत। म्हणून कोथिंबीर चिरल्यानंतर पाणी पूर्णपणे नितळून घेतल्यानंतरच आपल्याला वड्या बनवायला घ्यायच्यात। पाणी न घालता कोथिंबीरीला, पिठाला किती मॉइश्चर आले आहे व नंतर त्या म्हणले की अजून थोडे बेसन पीठ घाल, म्हणून परत मी थोडेसे बेसन पीठ ॲड केले व त्यांनी सर्व उलटण्याने खालचे साईडचे खरडून घेतले। पाणी लागल असं नाही न्यायचं व नंतर त्यांनी वड्या बनवण्यास सुरुवात केली। अशा प्रकारे गोल करून घ्यायचा व थोडासा लंबोळक्या आकाराचे वड्या बनवून चाळणीमध्ये त्या उकडत ठेवायच्या। पुढच्या उकडण्याचा व्हिडिओ
काढला नाही, कारण की आम्ही शेतामध्ये गेलतो व त्यांनी उकडून साईडला आम्ही माघारी येऊस तर काढल्या होत्या. नंतर मी आल्यानंतर त्या फ्राय केल्या. मी फ्राय केलेल्या वड्या तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवते. उकडताना 15 मिनिट आपल्याला कोथिंबीरीच्या वड्या छानपैकी उकडून घ्यायच्या व त्या 3-4 तास थंड होईपर्यंत त्याला कट करायचे नाही. नाहीतर लवकरच कट केले तर काय होते, व्यवस्थित कट होत नाहीत व चुराचुरा होतं. अशा पद्धतीने सर्व वड्या कट करून घ्यायच्या. छानपैकी आपल्या वड्या 3-4 तासानंतर थंड झाल्यानंतर कधीही वड्या केल्या अर्धा 1 तासात वड्या कट करून तळायला घ्यायच्या नाही. नाहीतर पूर्ण तेलामध्ये विरघळतात किंवा फुटतात, तुटतात. त्याच्यामुळे थंड झाल्यानंतरच वड्या आपल्याला कायम कढईमध्ये तळायच्या किंवा परतून काढायच्या. तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्ही कशाही करू शकता. आम्हाला इथं तळलेल्या आवडतात म्हणून मी तळून काढल्या. पहा किती छानपैकी वड्या घट्ट झाले आहेत व जाळीही त्याला खूप छानपैकी सुटली आहे. तळल्यानंतर तुम्हाला त्याचे टेक्स्चर दाखवते. तशा प्रकारे वड्या एकदम खुसखुशीत व कुरकुरीत झालत्या. खूप छान चवीला वड्या झालत्या. वड्या उकडल्या कधीही तुम्ही तळायला घेऊ नका, नाहीतर लगेच ताबडतोब घेताल की त्या तुटतात, फुटतात. तेलही जास्त लागते व व्यवस्थित तळल्या जात नाहीत. म्हणून अशा प्रकारे 3-4 तास तरी थंड होऊन द्यायच्या भरलेल्या वड्या व नंतरच त्या कट करून छानपैकी तळून घ्यायच्या. पाच मिनिट लो फ्लेमवरती आपल्याला वड्या तळण्यास वेळ लागला. तेलही जास्त लागले नाही. सोड्याचं अर्धा चमच्याचे प्रमाण ठेवले. सोडा नाही घातला तर थोड्याशा निबरट वड्या लागतात, घट्ट लागतात. त्याच्यामुळे थोडेसे सोडा टाकला की त्या खुसखुशीत होतात. जास्तही सोडा घालायचा नाही. जास्त सोडा घातला की त्या विरघळल्या व तेलही जास्त पितात. म्हणून अर्धा चमचाच 2 जोडी कोथिंबीरीसाठी व 2 वाट्या बेसन पिठासाठी अर्धा चमचा शक्यतो तुम्ही सोडा घाला. नक्कीच अशा प्रकारे तुम्ही वड्याची रेसिपी ट्राय करून पहा. खूप छान वड्या झाल्या. पहा कसे बबल्स फुटत आहेत वड्यामधनं. कशी वाटली माझी रेसिपी मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. खूप सोप्या पद्धतीने व जुन्या पद्धतीची माझ्या सासूबाईंनी बनवलेल्या ह्या वड्या नक्कीच तुम्हाला आवडतील. तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा. अशा गोल्डन कलरच्या झाले की तुम्ही काढून घ्या. किती खुसखुशीत व कुरकुरीत वड्या दिसण्यातही खूप छान दिसत होत्या. हावरी आम्हाला भेटली असती तर हावरीही घातली असती, पण भेटली नाही म्हणून नाही घातली. वड्या आपण पीठ कालवतो तेव्हाच हावरी ॲड करायची किंवा वड्या तळून झाल्यावरती त्याच्यावरती डेकोरेशन करण्यासाठी तुम्ही हावरीचा वापर करू शकता. खूप छानपैकी खुसखुशीत व कुरकुरीत वड्या झाल्या. सर्वांना खूप आवडल्या. मुलांनाही खूप आवडतात कोथिंबीरीच्या वड्या. आपल्या पोटासाठी कोथिंबीर फायदेशीर असते आणि आता कोथिंबीरीचे रेट खूप उतरले आहेत. महागही नाही, स्वस्त कोथिंबीर झाली. म्हणून आणायची कोथिंबीर व चिरून करायच्या चांगल्या परातभर वड्या व सर्वांनी खायच्या. कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.